नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत घरातील मोजक्या साहित्यापासून तयार होणारा मँगो शिरा। तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल असा मँगो शिरा घरच्या घरी तयार होतो। सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे तुम्ही हा शिरा नक्की ट्राय करू शकता। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मँगो शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 1 कप जाड रवा घेतलेला आहे। तुम्ही इथे बारीक किंवा जाड रवा दोन्हीपैकी कोणताही घेऊ शकता। त्यासाठी इथे मी 1 कप जाड रवा घेतलेला आहे। त्यानंतर 1 कप केशर आंब्याचा पल्प घेतला। इथे मी आंबे स्वच्छ धुवून त्यानंतर त्यावरचे असलेले साल काढून टाकले आणि अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरवून घेतले। इथे मिक्सरमध्ये फिरवताना मी पाणी अजिबात टाकलेलं नाही। त्यासोबतच 1 कप साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा आंबे जर आंबट असेल तर साखर जास्तही लागू शकते किंवा गोड असेल तर साखर कमीही लागू शकते। 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, 1 वाटी मनुके, 2 चम्मच पिस्ता, 1 चम्मच इलायची पावडर, 1 वाटी साजूक तूप, अर्धी वाटी केशर आंब्याचे छोटे छोटे पीस कट करून घेतलेले आहे। इथे मी 200 ग्रॅम तूप घेतलेला आहे। त्यानंतर 1 कप दूध। मँगो शिरा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आंब्याचा पल्प गरम करून घ्यायचा आहे। त्यासाठी कढईमध्ये आंब्याचा पल्प काढून घेऊया। त्यानंतर साखर ऍड करून घेऊया। त्यानंतर 1 कप पाणी ऍड करून घेऊया। आता सर्व साहित्य एकदा मिक्स करून घेऊया। इथे आपल्याला साखर मेल्ट होईपर्यंत आणि आंब्याच्या रसातून छान बबल्स येईपर्यंत हा रस शिजून घ्यायचा आहे। आंबे घेताना गोड घ्यायचे म्हणजे आपला शिरा छान तयार होतो। आता तुम्ही बघू शकता तिथे आंब्याचा रस छान शिजून घेतलेला आहे। साखर ऍड केल्यामुळे त्याला पाणी सुटलं होतं। इथे आपल्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत आंब्याचा रस शिजून घ्यायचा आहे। ही प्रोसेस करण्यासाठी 10 मिनिटं लागते। आता आपण हा आंब्याचा रस बाहेर काढून घेऊया कढईमधून। आता इथे आपण ड्राय फ्रुट्स तुपामध्ये परतून घेणार आहोत। त्यासाठी 2 चम्मच तूप ऍड करून घेतलेलं आहे कढईमध्ये। इथे तूप मेल्ट झाले की यामध्ये काजू ऍड करून घेऊया। त्यानंतर बदाम ऍड करून घ्यायचे। आता आपण मनुके ऍड करून घेऊया। आता हे सर्व ड्राय फ्रुट्स परतून घेऊया आपण 1 मिनिटासाठी। आता तुम्ही बघू शकता तिथे आपण ड्राय फ्रुट्स छान परतून घेतले। इथे मनुके पण छान फुगलेले आहे। आता आपण हे सर्व ड्राय फ्रुट्स बाहेर काढून घेऊया कढईमधून। आता त्याच कढईमध्ये राहिलेलं सर्व तूप ऍड करून घेऊया। इथे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। आता इथे तूप मेल्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण रवा ऍड करून घेऊया। इथे आपल्याला रवा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी सतत हलवायचा म्हणजे रवा एकसारखा भाजला जातो आणि जळणार पण नाही। आता तुम्ही बघू शकता तिथे रवा छान भाजून घेतलेला आहे। रव्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे, ब्राऊन कलर झाला। खूप जास्त डार्क कलर करून घ्यायचा नाही। आता या स्टेजला आपण रव्यामध्ये दूध ऍड करून घेऊया। इथे रव्यामध्ये दूध ऍड करताना गरम दूध ऍड करायचं आहे। त्यासाठी थोडं थोडं ऍड करायचं आहे दूध आणि मिक्स करून घ्यायचं। हे बघा मी एका हाताने दूध ऍड करत आहे आणि दुसऱ्या हाताने हलवत आहे। आता इथे दूध पूर्णपणे मिक्स करून घेऊया रव्यामध्ये। हे बघा दूध ऍड केल्याच्या नंतर रवा छान शिजून घेतला। इथे आपला रवा छान सॉफ्ट झालेला आहे। आता आपण रव्यामध्ये आंब्याचा पल्प ऍड करून घेऊया। आता आंब्याचा पल्प मिक्स करून घेऊया रव्यामध्ये। हे बघा आंब्याचा पल्प मिक्स करून घेतला। तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे शिऱ्याला। आता या स्टेजला ड्राय फ्रुट्स ऍड करून घेऊया। तर इलायची पावडर ऍड करून घ्यायची। त्यासोबतच चॉप केलेले आंब्याचे पीस ऍड करून घ्यायचे। तर हे सर्व साहित्य शिऱ्यामध्ये एकजीव करून घेऊया।
आता इथे आपला मँगो शिरा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मँगो शिऱ्याचं टेक्स्चर किती स्मूथ आणि सॉफ्ट आहे. आता सर्वात शेवटी आपण साजूक तूप ऍड करून घेऊया. आता मँगो शिऱ्यामध्ये साजूक तूप पण मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल असा मँगो शिरा तयार झालेला आहे. सध्या आंब्याचं सीझन चालू आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खावासा वाटेल असा आपला मँगो शिरा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी गरमागरम मँगो शिरा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.